नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राचं राजकारण एका इंटरेस्टिंग वळणावरती येऊन ठेपलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 2 वर्षसुद्धा झालेली नाही आहेत आणि इतक्यात भाजप हे आमच्यावरती कशा पद्धतीनं अन्याय करतंय हे शिंदे सेनेचे नेते जाहीरपणे सांगू लागलेले आहेत. म्हणजे ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारासाठी आपण पक्ष पुढे नेतो आहे असं सांगत शिवसेना फोडली, तेच नेते आता 3-4 वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्रीकरणाची भाषा विधानं करू लागलेली आहेत. या अर्थानं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि ज्या शिंदे आणि फडणवीस यांच्या अंतर्गत संघर्षाची सातत्यानं माध्यमामध्ये चर्चा होत असते, पण त्याच्याबद्दल खुलासे मात्र तातडीनं फडणवीस आणि शिंदेंकडनं येत असतात. ते कुठल्या टोकाला पोहोचलेले आहेत हे आपल्याला या निमित्तानं दिसतं आहे. निमित्त ताजं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचं. 6 ते 7 जागा ज्या शिंदेंना पाहिजे होत्या, 4च जागा मिळालेल्या आहेत. त्यातल्या पण हव्या त्या जागा मिळालेल्या नाही आहेत. आणि अब्दुल सत्तार तर थेटपणे म्हणतायत की भाजपने आमचे हातपाय तोडलेले आहेत, आता फक्त मुंडकं छाटायचं बाकी ठेवलेलं आहे. आता खरं तर शिवसेनेच्या एकत्रीकरणाची भाषा अब्दुल सत्तार करतायत, हा एक अजून वेगळाच मोठा राजकीय विनोद म्हणावा लागेल. ती परिस्थिती नेमकी का ओढवली याच्याबद्दलची पण चर्चा आपण करूच. पण शिवसेना एकत्रित येण्याची भाषा का सुरू झालेली आहे आणि अब्दुल सत्तार बोलल्यानंतर ज्या पद्धतीच्या रिॲक्शन आल्या त्याच्यामध्ये सुद्धा अंबादास दानवे असे म्हणतायत की आले तर ठीक आहे, माझी वैयक्तिक इच्छा आहे, पण बाकीच्यांना काय वाटतं हे महत्त्वाचं. आणि मग एका पाठोपाठ एक वक्तव्यांची रांग लागताना आपण बघतो आहोत. त्यामुळं या टप्प्यावरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे घडतंय आणि तिकडं दिल्लीमध्ये सुद्धा या सगळ्या भेटींचे काही अर्थ आहेत की शिंदे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं 3 वेळा तिथं गेलेले होते दिल्लीत. त्यातल्या एका वेळी तर त्यांना भेटसुद्धा मिळालेली नव्हती. काय नेमकं चाललेलं आहे आणि खरोखर अशी काही घडामोड भविष्यात होऊ शकते का, या सगळ्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर. नमस्कार सर, म्हणजे एकाच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप वेगवेगळे लोक एकत्रित येण्याची चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे आधी आपण काही दिवसांपूर्वी राज आणि उद्धव एकत्रित येत आहेत याची चर्चा करून झाली. मग मधल्या काही काळामध्ये आता भाजप आणि उद्धव ठाकरे यांचं सूत जुळतं आहे, ते एकत्रित येऊ शकतात का याची चर्चा दबक्या आवाजात होत असते. आणि आता तर थेट म्हणजे दोन्ही शिवसेना एकत्रित व्हाव्यात असं अब्दुल सत्तार म्हणतायत. नेमकं कोण एकत्रित येणार आहे यातलं आणि कोणाच्या एकत्रीकरणाचा वेग जो आहे तो तुम्हाला जास्त म्हणजे वेगानं चाललाय असं वाटतं? यामध्ये एकाची भर घातली पाहिजे, पण राष्ट्रवादीचे दोन्ही गट हे एकत्र येणार अशी चर्चा होती. सुनील तटकरे यांनी त्याचा इन्कार केला होता, अशी चर्चा झाल्याचं नाकारलं होतं. आता काल त्यांनी कबूल केलं की ही चर्चा झाली होती आणि त्याबद्दलचं ब्रीफिंग अजितदादा मला रोजच्या रोज करत होते असं तटकरे म्हणालेले आहेत. आणि त्यामुळे उद्या तसं होणारच नाही असं काही सांगता येत नाही. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. परंतु एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येतील ही चर्चा मात्र खूप धक्कादायक आहे. याचा फरक आपण लक्षात घेतला तर राष्ट्रवादीचे 2 गट जेव्हा वेगवेगळे झाले त्यानंतर एवढी कटुता त्यांच्यामध्ये आलेली नव्हती. शरद पवारांनी किंवा सुप्रियाताईंनी जहरी टीका करण्याचं टाळलं होतं. अगदी निवडणुकीच्या मोक्याच्या क्षणी काही दिवस 2-4 वेळा थोड्याशा कडू गोष्टी झाल्या दोन्ही बाजूनी, पण त्यानंतर ते सावरलं गेलं आणि दोघंही अजितदादा शरद पवारांकडे जात होते किंवा त्यांचे लोक जात येत होते. अगदी छगन भुजबळसुद्धा त्यांनी टीका केली शरद पवारांनी त्यांच्यावरती, पण छगन भुजबळ त्यांना भेटून आले, सुनील तटकरे भेटून आले. त्यामुळे एक तर गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शरद पवारांचा स्वभाव अशा प्रकारचं जहरी टीका करणं, आक्रमक भाषा वापरणं अशी नाही आहे. अजितदादासुद्धा कुटुंबियांबद्दल अशा प्रकारे कधीही बोलले नाहीत आणि बोलल्यानंतर माफी मागण्याची त्यांचा दिलदारी त्यांच्या स्वभावामध्ये होती. परंतु 2 शिवसेनेच्या बाबतीत काय झालं तर 2 शिवसेनांमध्ये अत्यंत आक्रमक टीका झालेली होती. त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर संजय राऊत असं म्हणाले होते की 40 रेडे हे तिकडनं आपल्याकडे येत आहेत आता म्हणजे गुवाहाटीहून, आणि ते आले की त्यांचं काय करायचं ते आपल्याला ठरवायला लागेल असं ते म्हणाले होते. अशा आशयाचं विधान त्यांनी केलं होतं. संजय राऊत असतील किंवा खुद्द उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील. मला आठवत असेल की आदित्य ठाकरे एका कार्यक्रमामध्ये
मला वाटतं निरोप समारंभ का काय कार्यक्रम होता विधिमंडळ सदस्यांचा. त्या ठिकाणी आदित्य ठाकरे आणि बाकी बरेच जण होते. तेथे एकनाथ शिंदे आले, शेजारी मुकेश अंबानी होते, सगळे उठून उभे राहिले, पण आदित्य ठाकरे उठून उभे राहिले नाहीत. त्यांनी तो सिग्नल दिला की आमच्या मनात तुमच्याबद्दल राग आहे कमालीचा आणि आम्ही तुमचा अजिबात आदर करत नाही. बरोबर. आणि तशाच प्रकारची भाषा उद्धव ठाकरे यांनी वारंवार व्यक्त केलेले, आपल्या मेळाव्यांमध्ये व्यक्त केलेले, निवडणुकीच्या वेळोवेळी व्यक्त केले आणि पत्रकार परिषदांमधनं सुद्धा व्यक्त केले. पण एकनाथ शिंदेंच्यामध्ये जी भावना आहे ती प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या, की उद्धव ठाकरे यांचा उद्धार केल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. फेसबुक लाईव्ह ते करतात, ते घरी बसलेले असतात, ते काही काम करत नाहीत, अशा प्रकारची टीका. आणि एवढी कटुता असताना म्हणजे आता आपल्याला जे दिसतंय त्याच्यामध्ये या सगळ्यात नेमका विजय कोणाचा झाला मग? म्हणजे भाजप या सगळ्या घटनेकडे कसं बघत असेल? की म्हणजे आपल्याला माहिती आहे की या सगळ्या खेळाच्या पाठीमागं महाशक्ती होती, त्यांनीच हे सगळं घडवून आणलं. आणि आता जर त्यांचे नेते इतके अगतिक होऊन हे विधान करत असतील की भाजपनं आमचं मुंडकं छाटायचं बाकी ठेवलेलं आहे, तर याच्यामध्ये म्हणजे आत्ता भाजपची जर आपण स्थिती बघितली तर या सगळ्याचा एक आसुरी आनंद ते घेत असतील. 100% म्हणजे आपण बघितलं तर 2014मध्ये भाजपला 105 जागा मिळाल्या, 122 मिळाल्या, 122 नंतर 105. त्यानंतर 105 वर आली आणि आता 132 वरती त्यांची ताकद वाढलेली आहे. आणि त्यामुळे नक्कीच शिंदेंच्या आणि त्यांचा एक दुसऱ्याला लाभ झालेला आहे. परंतु आता तुम्हाला पश्चिम बंगालमधल्या निवडणुका किंवा आसाममधल्या निवडणुका झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीमध्ये जो फटका बसल्यानंतर हरियाणा असो किंवा दिल्ली असो, महाराष्ट्र असो, ठिकठिकाणी त्यांनी ज्या प्रकारे यश मिळवलं, त्यामुळे त्यांची कॉन्फिडन्स लेवल फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि आज त्यांना असं दिसतं आहे की आज आपल्याला विस्तारायला खूप स्कोप आहे. इंडिया आघाडी विखरलेली गेलेली आहे आणि त्यामुळे अशा वातावरणामध्ये आपण स्वबळावरती जर पुढे आलो आणि जी स्वबळाची घोषणा केलेलीच होती महाराष्ट्रासह येऊन अमित शहानी वारंवार केलेली आहे की आम्ही कुबड्या फेकून देणार आहोत, कुबड्या नकोच आहेत आम्हाला. आणि त्यामुळे आता अमित शहांचा सुद्धा स्टॉक दिल्लीमधला वाढलेला आहे. नितीन नवीन यांच्यापेक्षा मी बिहारमध्ये सुद्धा निवडणुका त्यांनी ज्या पद्धतीने जिंकल्या, त्यामुळे आणि नितीश कुमार यांचं ज्या प्रकारचं त्यांनी तिकडनं उचलबांगडी यशस्वीपणे घडून आणली. आणि त्यावेळी बिहारमध्ये सांगितलं जात होतं की एकनाथ शिंदेंचं जसं झालं तसं नितीश कुमार यांचं होईल, असं त्यांच्या पक्षात सुद्धा बोललं जात होतं, तसं घडून आलं. आणि एकनाथ शिंदेंना त्यामुळे यावेळी मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. आणि तुम्ही बघितलं तर एकनाथ शिंदेंबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि नेत्यांमध्ये कमालीची अनादराची भावना आहे. ज्या पद्धतीने खाजगीमध्ये अनेक नेते एकनाथ शिंदेंबद्दल बोलतात, त्यामुळे त्यांच्याबद्दल बिलकुल आदर नाही. उलट काही प्रमाणात जर म्हटलं तर उद्धव ठाकरेंच्याबद्दल व्यक्तिशः जुने जे भाजपवाले आहेत त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल, त्या फॅमिलीबद्दल एक आस्था आहे. पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे संपूर्ण जे काही सवंगडी आहेत त्यांच्याबद्दल भाजपच्या मनामध्ये तशी आदराची भावना नाही. RSSच्या मनात सुद्धा तशा प्रकारची आदराची भावना नाही. परंतु एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने आजही त्यांचा एक लेख आहे बघा, मोदींची तारीफ करणारा लेख आहे आज. त्यामुळे ते आपली सेवा रुजू एकीकडे करतात. म्हणजे त्या दिल्लीमध्ये शहा आणि यांना त्यांनी जवळ केलेलं आहे. एवढंच काय, ते हिमंत बिस्व शर्मा यांची जाहीर स्तुती त्यांनी ज्या पद्धतीने केली ती अपवादात्मक आहे. भाजपचे अनेक नेते करत नाहीत तशा प्रकारची स्तुती करणं. पण त्याचवेळी ज्या पद्धतीने बच्चू कडूंना बरोबर घेणं, हितेंद्र ठाकूर यांना चाचपून बघणं या प्रकारे, किंवा शंकर धोंडगे ते शेतकरी नेते त्यांना आपल्याकडे घेणं, अशा प्रकारचे जे अनेक पक्षप्रवेश त्यांनी करून घेतलेले आहेत. मनोज जरांगेंचा आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी उदय सामंतांना तिथे पाठवणं, हे जे सगळं ते करत आहेत, त्यामध्ये त्यांना असं मराठा स्ट्रॉंगमॅन व्हायचं आहे. म्हणजे आपली इमेज करणं. अजितदादा आता नाही आहेत, शरद पवार आता वयोवृद्ध झालेले आहेत, त्यामुळे ती स्पेस आपल्याकडे आहे. त्या मीच मराठा स्ट्रॉंगमॅन आहे आता. आणि शिवाय मुख्यमंत्री पद मला दिलेलं होतं, म्हणजे आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे ते दिलेलं नाही. ते मुख्यमंत्रीपद मी घेतल्याशिवाय राहणार नाही, हा त्यांचा बाणा आहे.
आणि त्यामुळे ते ज्या पद्धतीने आपला जनाधार वाढवायचा प्रयत्न करत आहेत ते भाजपला कुठेतरी खटकते आणि भाजप त्यांना त्यांची जागा दाखवण्याच्या मागे असं दिसतं. ओके. पण गेल्या 1.5 वर्षामध्ये जे दिसलेलं आहे आपल्याला, म्हणजे निकालानंतर विशेषतः, एकतर पालकमंत्रीसुद्धा अजून त्यांच्या मनासारखे नेमले जात नाही आहेत. रायगड आणि नाशिकला जी स्थगिती दिलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी, ती स्थगिती जवळपास आता 1.25 वर्ष झालं कायम आहे. तिथंसुद्धा हे झालेलं नाही आहे. दुसरं आपण बघतो की जी प्रकरणं बाहेर येतात शिंदेंच्याच नेत्यांची, संजय शिरसाट असतील, भुमरे असतील, प्रताप सरनाईक असतील, अशी सगळी प्रकरणं एका पाठोपाठ एक बाहेर येत आहेत. अगदी मुंबईमध्ये उपमहापौर जो आहे शिंदे गटाचा, त्यांना काय पद्धतीची वागणूक मिळते, सुधार समितीच्या सगळ्या त्या दोन म्हणजे निर्णयांच्या बद्दल आपण बघितलं काय झालं. मध्यरात्री मातोश्रीवरनं फोन आला आणि मग सगळ्या गोष्टीच रद्द झाल्या वगैरे वगैरे. तर एक प्रकारे शिंदेंना पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम या काळामध्ये फडणवीसांनी केलेलं आहे का, आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरेंच्या गटाचा सुद्धा खुबीनं वापर झालेला आहे का, तुम्हाला काय वाटतं? हां, मी मोहित कंबोज यांची ज्या प्रकारे त्यांच्या कार्यक्रमात एका मुलीच्या आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली, त्यानंतरचा दुसरा एपिसोड आपण माहिती आहे की तुम्ही ज्याचा उल्लेख केला की मिलिंद नार्वेकर यांनी फोन केला देवेंद्र फडणवीसांना आणि जी 4 महत्त्वाची जी वादग्रस्त कॉन्ट्रॅक्ट्स होती ती स्थगित ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अजून एक गोष्ट म्हणजे नालेसफाईचा जो दौरा होता त्या दौऱ्यामध्ये महापौरांनी उपमहापौर शिंदे सेनेचे त्यांना आपल्याबरोबर घेतलं नाही, त्यांनी आपला अपमान झाला असं हे घेतलं आणि त्यांना पुन्हा आमंत्रण दिल्यानंतर पुन्हा ते गेले नाहीत. या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे सेनेला जास्तीत जास्त कोपऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि जी तिथे वादग्रस्त कामं होत आहेत किंवा व्यवहार होत आहेत ते शिंदे सेना करते आहे. अशा प्रकारच्या गोष्टी पुढे येत आहेत आणि गेले 3 वर्ष म्हणजे अमित साटम जे सातत्याने बोलत आहेत की महापालिकेतला कारभार आम्हाला सुधारायचा आहे, महापालिकेत पूर्वी भ्रष्टाचार होत होता, ते केवळ उद्धव ठाकरेंच्या काळाकडे बोट दाखवत नाही आहेत. ते जेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते आणि नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं त्यावेळेच्या काळाकडे सुद्धा ते बोट दाखवत आहेत. ज्याप्रमाणे ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदे जे रवींद्र फाटक ते अर्ज भरायला गेले तेव्हा एकही भाजपचा माणूस तिथे नव्हता, म्हणजे शिंदे स्वतः होते अर्ज भरायच्या वेळी, पण ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदे सेनेचे अनेक प्रताप जे आहेत महानगरपालिकेतले ते वारंवार उघडकीस आणण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे संजय केळकर असतील किंवा अन्य नेते तिथे करतायत. एवढंच नव्हे तर तिथे असंख्य अनधिकृत इमारती ज्या उभ्या झाल्या ठाणे महानगरपालिकेमध्ये त्यासंबंधी कोर्टात प्रकरण गेलं आणि तिथे ताशेरे झाडण्यात आले. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे आणि हे सगळं पाप शिंदे सेनेचं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न भाजपकडून होतो आहे. ओके. पण या सगळ्यामध्ये म्हणजे आपण आता मगाशी जे म्हणालो की काही महिन्यांपूर्वी आपण राज आणि उद्धव एकत्रित येण्याची चर्चा करत होतो, मग त्यांनी एकत्रित निवडणुका लढल्या, पण त्या एकत्रीकरणाचं पुढं काय झालं आपल्याला अजून माहिती नाही आहे. दुसरीकडे आत्ता जी तुम्ही उदाहरणं सांगितली त्याच्यातनं असं दिसतंय की कुठंतरी एक डायलॉग चॅनल जो आहे तो ओपन झालेला आहे भाजप आणि ठाकरेंमध्ये सुद्धा, उद्धव ठाकरेंच्यामध्ये. तर असं असताना आता जी विधानं होत आहेत एकत्रित येण्याबद्दल आणि ती अब्दुल सत्तार करतायत, म्हणजे मी जसं इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की हा एक वेगळाच विनोद आहे, म्हणजे की जे स्वतः मूळचे काँग्रेसचे आहेत, तिथून परत शिवसेना, परत शिंदेसेना असा ज्यांचा प्रवास राहिलेला आहे ते अब्दुल सत्तार आता शिवसेनेच्या एकत्रीकरणाची काळजी करतायत. आणि अशी विधानं केवळ सत्तार नाही, याच्या आधी शहाजी पाटलांनी सुद्धा भाजपबद्दल हे थेट मत बोलून दाखवलेलं होतं आणि ते जाहीरपणे तर म्हणाले होते की एखाद्या म्हणजे बलात्कार केल्या जाणाऱ्या अबलेसारखी आमची परिस्थिती झालेली आहे आणि भाजप ज्या पद्धतीचं राजकारण करतं आहे ते महाराष्ट्राला पूर्णपणे कलंकित करणार आहे. आता ही सगळी मंडळी जी आहेत, शहाजी पाटील असतील, अब्दुल सत्तार, ही जेव्हा गुवाहाटीमध्ये गेलेली होती तेव्हा त्या सगळ्याबद्दल खूप तावातावानं बोलत होती. आता मात्र त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे. तर ही अगतिकता जी आहे नेमकी ती जास्त कोणाची आहे? नाही, मला असं वाटतं की शिंदे सेनेमधले अनेक जण जे आहेत ते अस्वस्थ आहेत नक्कीच. हे विशेषतः आता रायगड जिल्ह्यामध्ये जे दळवी जे आहेत, महेंद्र दळवी, त्यांच्या कन्येने आत्ता अर्ज दाखल केला आणि तो अजून मागे घेतला नाही. तो कदाचित उद्या मागे आज महत्त्वाची मीटिंग आहे. अब्दुल सत्तार यांच्यासुद्धा मुलांनी
अर्ज केलेला आहे, दाखल केलेला आहे. आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केला त्यामध्ये अजून एक भर टाकतो की संतोष बांगर यांनी तर थेट हल्ला चढवला मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये, आणि त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेच 2029 मुख्यमंत्री होणार आहेत. बच्चू कडू पण म्हणाले. बच्चू कडू म्हणाले, आणि शिवाय म्हणजे त्यांना विधान परिषद मिळाल्यानंतर ते तात्काळ लगेच त्यांनी हे विधान केलं. दुसरी गोष्ट, संजय शिरसाट असं म्हणाले की 2029 आम्हाला कदाचित स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची वेळ येईल. आत्तापर्यंत हे असं काही कोणी म्हणत नव्हतं. उदय सामंत यांच्यासारखे अत्यंत सावध, आणि अनेकदा असा आरोप झाला आहे की ते एकनाथ शिंदेपेक्षा देवेंद्र फडणवीसांच्या किंवा भाजपच्या अधिक जवळचे आहे. पण ते सुद्धा परवा रायगडच्या जागेबाबत म्हणाले की रायगडचं पालकमंत्रीपद हे आमच्याकडेच असलं पाहिजे, कारण आमचीच इथे ताकद आहे, आमचाच इथे या जागेवरचा क्लेम होता, असं ते ठासून म्हणाले. रायगडमध्ये सर्वाधिक जागा शिंदेच्याच शिवसेनेच्या आहेत. म्हणजे जो न्याय भाजप एरवी दुसऱ्या जागेवरती लावतं तो मात्र इथं लावला गेलेला नाही. आणि जो फॉर्म्युला चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ज्यांची जिथे ताकद आहे तशा प्रकारच्या, तसं झालेलं नाही. म्हणजे आता मराठवाड्यासह एका ठिकाणी मला वाटतं परभणीलाच जिथे एनसीपीची ताकद जास्त आहे त्याप्रमाणे तिथे त्यांना मिळालेलं नाही. त्यामुळे तसं काहीही झालं नाही. आणि दुसरी गोष्ट बघा की कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष सुद्धा दाबतंय की आता एका ठिकाणी मला वाटतं नागपूरला का अमरावती, नागपूरलाच मला वाटतं एका यवतमाळला जिथे शिंदे सेनेचा कॅन्डिडेट आहे त्या ठिकाणी यांनी बंडखोर उभा केला, आणि त्या बंडखोरांनी सांगितलं म्हणजे भाजपच्या की मला वरूनच आदेश आहे की तुम्ही फॉर्म भरा म्हणून. तर या प्रकारचं जे काही राजकारण, किंवा आता एनसीपीला सुद्धा एनसीपीचा उल्लेख झाला म्हणून सांगतो की पुण्याच्या जागेमध्ये देण्यापूर्वी त्यांना अक्षरशः आपल्या पायाशी आणून ठेवलं भाजपने. शेवटपर्यंत त्यांना ती जागा देत नव्हती, शेवटी दिली. भाजप म्हणत होती की आमचीच जागा आहे ती. बरोबर. म्हणजे हे जे ताणून धरायचं आणि आपल्या सगळ्या मित्रपक्षांना संपवायचं, हे यांचे डोळे इतक्या उशिरा कसे उघडले? कारण याच्या अगोदर तुम्ही बघा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही उमेदवार शिंदे सेनेचे हे भाजपने ठरवले, आणि भाजपने सांगितलं की या इथे आम्ही सर्व्हे केलेला आहे आणि त्याप्रमाणे हा उमेदवार तुमचा पाहिजे. आता निलेश राणे हे जे शिंदे सेनेत गेले त्या भाजपने त्यांना तिकडे पाठवलं ना शिंदे सेनेमध्ये. बरोबर. आता अशा प्रकारच्या गोष्टी, आणि आता तेच गृह खात्यावरती आरोप करतायत की मटका, ड्रग्ज वगैरे काय काय तिथे धंदे चालतात ते, आणि अप्रत्यक्षपणे तिथे आरोप करतात. म्हणजे शिंदे सेनेची अस्वस्थता लपून राहत नाही. तुम्ही कुठल्याही पत्रकार परिषदेमध्ये किंवा बाईट देताना जेव्हा शेजारी एकनाथ शिंदे उभे असतात, पूर्वी त्या दोघांच्या मध्ये काही सौहार्द आहे असं जाणवत होतं. आता त्यामध्ये इतका नात्यामध्ये एक थंडपणा आलाय. शिंदेचं हावभाव जे आहेत ते काही कळत नाही, त्यांच्या मनातला हा भाग ठीक आहे, पण किमान कधीतरी ते हसून, कधी स्माईल देऊन, कधी प्रतिसाद द्यायचे देवेंद्रजी काय बोलतायत ते, बरोबर, किंवा शिंदेच्या एखाद्या स्टेटमेंटला देवेंद्रजी प्रतिसाद द्यायचे, असं अजिबात आता घडताना दिसत नाही. याचं कारण तुम्ही ज्याचा मगाशी उल्लेख केला ते अमित शहांची भेट मिळाली नाही, आणि भेट मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी जेव्हा सांगितलं की सगळे निर्णय मुंबईत होतील, देवेंद्र फडणवीस ठरवतील, ही इज द बॉस, आणि मीच बॉस आहे, आय एम द बॉस, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना सुद्धा केलेलं होतं एकदा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण म्हणजे आता हे तर उघडपणे भाजपच्या सगळ्या पक्षप्रवेशामधून पण दिसतंय आपल्याला की 2029ची जी तयारी आहे ती त्यांनी स्वबळावरती सुरू केलेली आहे, कारण इतक्या नेत्यांचे प्रवेश विधानसभेच्या निकालानंतर आपल्याला होताना दिसत आहे. तर शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांचीही पुढची अवस्था जी आहे जसजसं 2029 जवळ येईल ती आणखीन बिकट होत जाणार आहे. नाही, मला असं दिसतंय की विशेषतः राष्ट्रवादी दोन्ही जे पक्ष आहेत त्यांनी जर त्वरेने हालचाल केली नाही तर त्यांची फारच वासलात लागू शकते. म्हणजे मुख्यतः शरद पवार गटाची तर म्हणजे त्याचं पूर्ण अस्तित्वच जवळजवळ निकालात निघाल्याची परिस्थिती आहे. अजितदादांच्या पक्षामध्ये सत्ता आहे म्हणून, पण पार्थ पवार ज्या प्रकारे पक्ष हाताळत आहेत आत्ता ते बघितलं की ज्या दादागिरीने, किंवा त्यांच्याकडे कुठलंही अधिकृत पद नाही, राज्यसभेचं खासदारकी आहे पण पक्षात अधिकृत पद नाही, ते भुजबळांना किंवा अनेक नेत्यांना, आता मी तर असं ऐकलं की पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा एका नेत्याला असं सांगण्यात आलं की तुला जर तिकीट हवं असेल विधान परिषदेचं तर तुला इतके पक्ष निधी द्यावा लागेल. आणि एवढंच नव्हे
तर प्रत्येक खात्यामध्ये जे आपले मंत्री आहेत त्यांच्याकडनं त्यांनी काय काय कामं त्यांच्या हातात आहे आत्ता, त्यांचं बजेट काय आहे, कोणकोणती विकास कामं आहेत याची सगळी माहिती ज्या पद्धतीने मागवली जाते आहे. ओके. आणि जे सिनियर नेते आहेत ते या पद्धतीने सिनियर नेत्यांना हाताळलं तर त्यांचा इगोसुद्धा तुम्हाला सांभाळायला लागतो. ज्यांनी पक्ष वाढवला असेल त्यांच्या त्यांच्या भागामध्ये ज्या पद्धतीने हे सगळं केलं जात आहे, अजितदादांमध्ये जी नॅक होती सांभाळून घेण्याची ती अजिबात दिसत नाही. एकीकडे बघा की पटेल तटकरे हा एक भाग झाला की ते पार्थपवारांना नकोच आहे, त्यामध्ये छगन भुजबळांना सुद्धा आपण घालू, त्यामध्ये धनंजय मुंडेंनाही घालू. नवीन नेतृत्व तिथे येताना तशा प्रकारचं दिसत नाही. सुनेत्राताई पवार अजूनही अशा बाहेर येऊन नीटपणे व्यक्त होत नाहीत किंवा पक्ष त्यांच्या हातात आहे असं दिसत नाही. पक्ष पार्थ पवार चालवतोय असं दिसतं आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचं काही एकूण ठिकाणं आहे असं वाटत नाही. एकदम संपेल असं नाही, पण सत्ता आहे म्हणून तो पक्ष तिथे आहे. आणि आज शरद पवारांसारखं एक नेतृत्व सुद्धा नाही आहे. जयंत पाटील हे एवढे सक्रिय नाहीत आणि बाकी आव्हाड वगैरे जे आहेत ते त्या पद्धतीने काम करताना संपूर्ण महाराष्ट्रात दिसत नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष जे आहेत ती स्पेस कोण, म्हणजे खरं तर माझ्या मते की काँग्रेसला खूप वाव आहे. राहुल गांधींनी इथे पूर्णपणे मोकळी आहे. आणि दुसरी म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी की उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो आहोत तो एकत्र राहण्यासाठी. आता महानगरपालिकेमध्ये तुम्हाला फटका बसला, पूर्ण संपला नाही तुम्ही, पण त्याच्यानंतर एकत्र येऊन उद्धव ठाकरे आणि मनसेने कोणती कामं हातात घेतलेली आहेत किंवा आपल्या नगरसेवकांना सांगितलं आहे की या गोष्टींवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा असंही दिसत नाही. ना उद्धव ठाकरे मुंबई बाहेर जातात, ते एकत्रित आहेत हे आठवावं लागतं. ना राज ठाकरे कुठे बाहेर जातात. राज ठाकरे ट्विटरवरती ॲक्टिव्ह असतात, मग ते टेलिव्हिजनवर दाखवलं जातं. फार तर ते पुण्यापर्यंत जातात, एखादं भाषण असतं त्यांचं, त्याच्या पलीकडे त्यांचा पक्ष, त्यांच्याशिवाय त्यांचा पक्ष नाहीच आहे. बाकी त्यांनी सांगितलं तरच काय ते होतं. पण अजूनही त्यांचे कार्यकर्ते छोटी मोठी आंदोलनं कुठे कुठे स्वतःहून करतात, पण पक्षाकडून काही सांगितलं जात नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आज अशी स्थिती आहे की आता लगेच निवडणुका नाही आहेत आणि शिवाय एकनाथ शिंदेचे प्रयत्न चालले आहेत की खासदार 10 पैकी त्यांचे किती आहेत, त्यांचे 7 असं नाही 9 आहेत खासदार, 7 आहेत नाही शिवसेनेचे जास्त आहेत ना, तर ते 9 खासदार 10 आहेत का. हां, तर त्यापैकी 2/3 खासदार आपल्याकडे खेचण्याचे त्यांचे प्रयत्न चाललेत. त्यापैकी काही बाबतीत त्यांना थोडं यश आलेलं आहे असं म्हणतात. काही नावंसुद्धा माझ्याकडे आहेत, परंतु ते अजून यश आलेलं नाही. त्यांना ते यश मिळालं आपल्याला तर त्याच्या बळावरती आपल्या केंद्रामध्ये अजून एक मंत्रिपद श्रीकांतला मंत्री करू अशी त्यांची इच्छा आहे आणि आपलं वजन केंद्रामध्ये राहावं म्हणून सुद्धा आणि चांगलं खातं मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. परंतु त्यांना आव्हान देण्यासाठी म्हणून ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावरती, आता शेतकऱ्यांचा प्रश्न तर आहेच, पण गॅसचा, इंधनाचा प्रश्न आहे. सुदैवाने आज मी असं ऐकलं की उद्धव ठाकरेंच्या पक्षातर्फे आज आंदोलन होणार आहे, पण भाववाढीसारखा प्रश्न असेल किंवा बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा अनेक ठिकाणी वीज जाण्याचा प्रश्न असेल, हे कुठलेही प्रश्न हातात घेतले जात नाही आहेत आणि पक्ष असा सक्रिय आहे असं दिसत नाही. पूर्वी विरोधात असताना शिवसेना अत्यंत आक्रमक पद्धतीने अंगावर जायचा. खुद्द उद्धव ठाकरे भारनियमनाच्या प्रश्नावरती महाराष्ट्रात ग्रामीण भागात जात होते. आता ते उद्धव ठाकरे दिसत नाहीत, पण त्यांचे चिरंजीव तरी आदित्य ठाकरे त्यांच्याकडे सगळे गुण आहेत, पण ते फिरताना दिसत नाहीत. हे दुर्दैवाने नमूद करावं लागेल. आणि एकनाथ शिंदे आणि जर उद्धव ठाकरे यांची जर ताकद आपण बघितली तर एकनाथ शिंदेचे मला वाटतं 57 ते म्हणतात की 60ही म्हणतात, ते आकडा सांगतात 57 प्लस अमुक तमुक, पण 57 प्लस यांचे 20 म्हणजे हे 77 झाले. आणि शिवाय अजून काही मित्रपक्ष गोळा करू शकतात, ते 80पर्यंत जाऊ शकतात. शिवसेनेची मॅक्सिमम ताकद 70-72 एवढीच झालेली होती. आता ती वाढलेली आहे एकूण दोन्ही शिवसेना मिळून. म्हणजे शिवसेना संपणार नाही महाराष्ट्रात. शिवसेना संपू अशी जी भाजपची इच्छा होती ती शिवसेना काही संपताना दिसत नाही. आता उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली, फोडली, पण ही वाढली. मग फायदा काय झाला?
भारतीय जनता पक्षाचा काहीच फायदा झाला नाही त्यांचा. ही शिवसेना संपवून आपला जनाधार पण वाढव. आता ज्यावेळी हे स्पष्ट आहे की 2029ला भाजप स्वतंत्र लढणार आहे आणि आता उद्धव ठाकरेंना सुद्धा जर भाजपच्या विरोधात आपलं काहीतरी राजकारण उभं करायचं असेल तर त्यांच्याकडे 3 पर्याय आहेत. आयदर भाजपसोबत जुळवून एकत्रित लढायचं किंवा राज ठाकरेंना सोबत घेऊन पुन्हा एक आपली ठाकरे ब्रँडची ताकद उभी करायची किंवा मग आता हा शिंदेंचा प्रस्ताव जो आहे तो मान्य करणं. त्यापैकी कुठला पर्याय तुम्हाला असं वाटतंय की तो जास्त व्यवहार्य आणि जास्त म्हणजे क्रेडिबिलिटी देणारा असेल? नाही, मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे अजूनही आहेत. एवढंच नव्हे तर आता कर्नाटकमधल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला त्यांना बोलवलं आणि ते जाणारे तसं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही एकदा ही भूमिका घेतल्यानंतर मोदी आणि शहा हे राजकीय नकाशावरून बाजूला जाईपर्यंत त्यांच्याशी काही संबंध असण्याची शक्यता नाही. अशी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही परत त्यांच्याबरोबर चर्चा जर करायला लागला तर तुमची विश्वासार्हता कमी होईल. आणि त्यामुळे ही जी भूमिका ही आत्ता जी आहे तुमची जी काही ताकद असेल, बघा लोकसभेमध्ये तुम्ही चांगल्यापैकी यश मिळवलं होतं उद्धव ठाकरे यांच्या प्रचारामुळे काँग्रेसलाही यश मिळालं होतं. जसं शरद पवारांच्या 2019 मधल्या परफॉर्मन्समुळे काँग्रेसचाही फायदा झाला होता त्यावेळी, तसा उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा चेहरा होता. आणि त्यामुळे त्यांनी जर जे प्रयत्न तसेच जारी ठेवले जसे त्या बाबतीत त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा धडा घेतला पाहिजे. त्यांना नैराश्य आलं नाही. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली आणि पूर्णपणे बचावात्मक पवित्र्यामध्ये ढकललं. करोनाचा विषय असेल किंवा अनिल देशमुखांचा विषय असेल, सगळ्या बाबतीत पत्राचाळीचा विषय असेल, काही आरोप करून त्यांनी बचावात्मक पवित्र्यात टाकलं. तसं आज अनेक प्रश्न असताना हातात तुम्ही जर भारतीय जनता पक्षाबाबत जर सॉफ्ट भूमिका घेतली आज, बरोबर, तर ती मला वाटतं की मान्य होणारच नाही. कारण त्यांच्या जास्त फायद्याची. कारण बरोबर. आणि भाजपने ज्या प्रकारे अपमानित केलेलं आहे भाजपच्या केवळ फडणवीसांनी नाही, उद्धव ठाकरेंनी सुद्धा फडणवीसांबद्दल कलंक फडतुसे शब्द वापरले. ते अजिबात नाकारण्याचं कारण नाही. आणि ते तशा शब्द वापरणं हे चुकीचं होतं असंही मी म्हटलेलं आहे अनेकदा. पण ज्या प्रकारे तुच्छतेचे उद्गार फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने, विशेषतः किरीट सोमय्या असतील, नितेश राणे असतील, निलेश राणे असतील, नारायण राणे असतील, अनेक नेत्यांनी, प्रसाद लाड यांनी तर शिवसेना भवनावरती चालून हल्ला करू असं म्हटलेलं होतं. अशा अनेक नेत्यांनी ज्या प्रकारे, अमित साटम ज्या प्रकारे बोललेत, 3,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार महानगरपालिकेत झाला असा बेछूट आरोप केला त्याने. मग आरोप केला असेल तर SIT नेमा तुम्ही. त्यामुळे इतकी बदनामी करून सगळ्या यंत्रणा मागे लावल्या त्यांच्या अनेक नेत्यांच्या मागे. इतका छळ त्यांनी केलेला आहे. आणि एवढा छळ करून सुद्धा शिवसेना तशी संपलेली नाही आहे. पण त्या शिवसेनेचं चैतन्य ठेवण्यासाठी म्हणून आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, शाखा प्रमुखांना सातत्याने कार्यक्रम द्यावे लागतील आणि तुम्ही दौरे करावे लागेल तुम्हाला. बरोबर. आणि तुम्ही आमचा पक्ष अत्यंत चैतन्यशील, आमची ताकद माणसं कमी आहेत, पण तरीसुद्धा आम्ही 2च जण होते ना, छगन भुजबळ तर एकाकी एकेकाळी किल्ला लढवत होते. त्यामुळे 1-2 खासदार असले, 1-2 आमदार असले तरी सुद्धा प्रभावी भूमिका प्रमोद नवलकर संपूर्ण. आता म्हणजे शिंदे आणि ठाकरे एकत्रित येणं हे राजकीय दृष्ट्या तुम्हाला पूर्णपणे म्हणजे अकल्पित वाटतंय का? 2 ध्रुवांसारखी परिस्थिती आहे का? आणि इतिहास जर आपण बघितला तर शिवसेनेतनं बाहेर गेलेला नेता पुन्हा शिवसेनेत आल्याची फार कमीच उदाहरणं. म्हणजे आता गणेश नाईक एकदा गेले ते गेले, राणे गेले, राज ठाकरे स्वतः बाहेर पडले, भुजबळ ते पण म्हणजे पुन्हा कधी शिवसेनेच्या म्हणजे गणेश नाईक. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिंदेंसाठी सुद्धा वाटा जे आहेत ते आता पूर्णपणे बंद आहेत का? हा, मला असं वाटतं की त्या वाटा बंद आहेत. म्हणजे एक तर उद्धव ठाकरे अजिबात त्या मनस्थितीत नाही आहेत शिंदेंबरोबर जुळवून घेण्यासाठी. याचं कारण फारच कटुता आलेली. तुम्हाला सांगतो की उदाहरण की काँग्रेसचे 2 गट झाले होते आणि जेव्हा वसंतदादा पाटील आणि मुख्यमंत्री आणि तिरपुडे उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्या 2 पक्षांमध्ये भांडणं होती. परंतु त्यांनी इतके एकमेकांवरती अतिशय टोकाचे आरोप केले होते जे झाले. शरद पवार सोनिया गांधींना वरती आरोप करून म्हणजे विदेशी भाऊ म्हणून ते बाहेर पडले, पण पुन्हा केंद्रात आणि महाराष्ट्रात एकत्र आले. पण यांच्यामध्ये जी कटुता निर्माण झाली आहे
ही कटुता ही व्यक्तिगत लेवलला जाऊन पोचलेली आहे. आणि त्यामुळे हे दोन्ही, एक गोष्ट आपण लक्षात घ्या, ते दोन्ही व्यक्तिगत मालकीचे पक्ष आहेत. म्हणजे आता एकनाथ शिंदे त्यांच्या मालकीचा पक्ष आहे, यांच्या मालकीचा पक्ष आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांना व्यक्तिगत त्रास आणि चिखलफेक झालेली आहे, त्यामुळे ते दोन्ही एकत्र येण्याची शक्यता नाही. जर असं झालं की एकनाथ शिंदेच्या मागे जर भाजपने काही गोष्टी लावल्या आणि त्यांना खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर शिंदेचेच काही सहकारी जे असतील त्यांना नाही, ते भाजपत जातील, काही जण इकडे येऊ शकतात. कारण काही शिंदेकडचे सहकारी ज्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा त्यांच्यावरती फारशी जहरी टीका केलेली नाही, असे काही जण आहेत. असे जण येऊ शकतील त्याच्यामध्ये. शिंद्यांना भारतीय जनता पक्ष कुठपर्यंत जाऊ देते याच्यावरती सगळं अवलंबून आहे. पण आज तरी असं दिसतंय की शिंदे आणि भारतीय जनता पक्ष यांचं काही एकत्रित येणं अवघड दिसतं. नाही, शिंदे आणि भाजप अजून पूर्ण तुटलेलं नाही. बरोबर. पण आता या पुढच्या काळामध्ये भाजपलाही हे माहिती आहे की शिंदेची ही परतीची वाट जास्त अवघड आहे, तर त्याच्यामुळं ते पण जास्त खेळू शकतात. आणि म्हणजे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं दोन पक्षांचं सरकार या राज्यानं 15 वर्ष सलग बघितलेलं आहे, त्यांची भांडणं बघितलेली आहेत. पण असं कधी व्हायचं नाही की इतकी एखाद्याची इतकी मानहानी झालेली आहे. आता 3 पक्षांचं सरकार आहे, पण ते 3 पक्षांचं आहे हे आपल्याला कुठं त्यांच्या कार्यशैलीमध्ये जाणवत नाही. एकच पक्ष हे सगळं चालवतोय, बाकीचे फक्त त्यांच्या मजबुरीमुळं या सरकारमध्ये आहेत. इतकं आता केविलवाणं चित्र दिसायला लागलेलं आहे. तर जाता जाता शेवटची कमेंट तुमची या सगळ्या राजकारणावरती काय आहे? असं मला असं वाटतं की 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे चढउतार आलेले आहेत, त्याच्या अगोदर जे स्थैर्य होतं, त्याच्या अगोदर 15 वर्ष असेल का अगदी युतीचं सरकारसुद्धा होतं, तेव्हासुद्धा ज्या गडबडी झाल्या नाहीत तेवढ्या गडबडी आता झालेल्या आहेत. त्यामुळे ही महायुती म्हणणं, आपण महायुती आम्ही एकत्र आहोत, हा केवळ देखावा आहे असं लोकांना वाटते. आता तुम्ही एकत्र बिलकुल नाही आहात तुम्ही, आणि तुम्ही केवळ एक ॲडजस्टमेंट म्हणून एकत्र आलेला आहात. तुमची मनं एकमेकांशी जुळलेली नाहीत, तुमचे सांधे एकमेकांशी जुळले नाहीत, तुमचे विचार एकमेकांशी जुळलेले नाहीत. त्यामुळे हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत हे सगळं जे आहे ते पूर्ण झूट आहे. लोकांना अजिबात पटणार नाही. कारण उदाहरण सांगतो मला, तिकडे एका मुस्लिम व्यक्तीला शिंदे सेनेने आत्ता विधान परिषद दिली बघा, मला वाटतं मराठवाड्यामध्ये एका ठिकाणी आत्ता विधान परिषद परभणीमध्येच दिली. परभणीत दिलेली. आता हेच विरुद्ध बाण चालायचं, हेच जर उद्धव ठाकरेंनी केलं असतं तर त्यांनी याच्यावरून हा हिरवा साप आहे वगैरे अशा प्रकारचं उद्गार काढले असते शिंदे सेनेने किंवा भाजपनी सुद्धा काढलेले असते. पण ते तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केला तसंच तुम्ही करता आहात. आणि तुमची सुद्धा संपूर्ण रचना बदलती आहे, तुमच्या भूमिका बदलता आहेत. त्यामुळे तुम्ही इतरांवरती आरोप करण्याचं काही कारण नाही. मुळात असं आहे की महाराष्ट्रामध्ये सुडाचं एकतर राजकारण सुरू झालं, दुसरं महाराष्ट्राची 1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची, 1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची, इतकी इन्व्हेस्टमेंट आलेली होती. महाराष्ट्राचे चर्चेचे मुद्दे हे दिसत नाहीत. महाराष्ट्रातले चर्चेचे मुद्दे सध्या धार्मिक किंवा जातीय, म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी असतील, किंवा या प्रकारचे धार्मिक लव जेहाद, मग काय लँड जेहाद, मग काय कंपनी जेहाद, काय काय शब्द वापरतात, हे मुद्दे तुम्ही आज चर्चेच्या केंद्रस्थानी आणताय, जे पूर्वी अजिबात नव्हते. एकीकडे हिंजवडीमधनं चांगले उद्योग कंपन्या बाहेर जातात, हा खरा मुद्दा आहे. बरोबर. किंवा पुण्याच्या पलीकडे, पुणे, मुंबई, नागपूरच्या पलीकडे कुठे कुठे इंडस्ट्रीज वाढायला पाहिजेत, हे मुद्दे आहेत. आज शेतकऱ्यांच्या जी शेती आहे ती आदबट्ट्याची कशी होत चाललेली, हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असायला पाहिजे. त्याच्या उलट हे वेगळेच मुद्दे चर्चेला येत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या ज्या भूमिकामध्ये पूर्वी गणपतराव देशमुख, ND पाटील काय प्रश्न मांडत होते याच्यामध्ये, याच्यामध्ये छगन भुजबळ सुद्धा चांगले प्रश्न मांडत होते. आज मात्र अशा प्रकारची चर्चा कुठच्याही, म्हणजे केवळ बौद्धिक म्हणत नाही, मुद्द्यांची चर्चा, जनतेच्या खऱ्या मुद्द्यांची चर्चा ही अजिबात होताना दिसत नाही. जेव्हा तुम्ही मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी लोक एक पिंप घेऊन, ती काय म्हणतात कॅन घेऊन जात आहेत, आणि तुम्ही नाकारताय की अशा कुठे नाहीच आहे, टंचाई नाही आहे. सिलेंडरच्या वेळी तुम्ही टंचाई नाकारलीत, त्यावेळी
छगन भुजबळ अदृश्य झाले होते. काही दिवसांनी ते उगवले की नेमकी परिस्थिती काय. हं. विरोधी पक्षसुद्धा या भूमिका घेऊन मांडत नव्हता की ग्रामीण भागामधले हे प्रश्न काय आहेत नेमके. हं. म्हणजे जर तुम्हाला डिझेल मिळालं नाही तर शेती कशी करायची, हं. पेरणी कशी करायची, पेरणीपूर्व कामं कशी करायची, हे मुद्दे होते. हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले नाहीत आणि भलतेच मुद्दे आलेले आहेत. बरोबर. आणि त्याच्यामध्ये निष्ठा पातळ झालेल्या आहेत. कोणी कुठल्याही पक्षात जात आहे, ओके. कोणी कोणाही बरोबर जात आहे, हे भयंकर चाललेलं आहे. आणि महाराष्ट्राची पातळी पूर्णपणे घसरलेली आहे. अधःपतन महाराष्ट्राचं पूर्णपणे झालं आहे, हे नाकारण्याचं कारण आहे. म्हणजे ज्या 2022च्या शिवसेनेतल्या घडामोडीनंतर महाराष्ट्रामध्ये हे सगळं घडायला सुरुवात झालेली होती, आता अवघ्या 4 वर्षामध्ये पुन्हा एकदा गोष्टी ज्या आहेत त्या उलट्या चक्रानुसार फिरताना आपल्याला दिसत आहेत. आणि या सगळ्यामध्ये मग महाराष्ट्राच्या हिताचं नेमकं काय झालं, हा मूलभूत प्रश्न जो आहे तो मात्र मागे पडताना आपल्याला दिसतो आहे. 2029ला अजून 3 वर्ष आहेत, पण आत्ताच या सगळ्याबद्दलची ही चर्चा जी आहे ती स्वतः शिंदे सेनेचे जर नेते करत असतील तर त्याच्या पाठीमागं किती अगतिकता आहे हे सुद्धा आपल्याला दिसत असेल. आणि या सगळ्यामध्ये आपण जसं म्हणतोय की मजा कोण घेतंय, तर भाजप या सगळ्याची मजा घेतंय. पण शेवटी जनतेच्या प्रश्नांचं नेमकं या सगळ्यामध्ये काय होणार, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्याची चर्चा पुन्हा पुन्हा मला वाटतं वेगवेगळ्या पातळीवरती आपल्याला करत राहावी लागेल. तेव्हा पुन्हा भेटत राहूच. तुर्तास ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.